जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर जनतेने आम्हाला दिलेला जो जनमताचा कौल आहे तो मी विनम्रपणाने स्वीकारतो आणि खरोखर आम्ही जो देवाभाऊंच्या नेतृत्वात जनतेला शब्द दिलेला आहे, आम्ही पाणी देऊ, रस्ता देऊ आणि विविध निधी आणून विकासाची विकसित संभाजीनगर करू, म्हणजे हिंदुत्व आणि विकसित छत्रपती संभाजीनगर या दोन मुद्द्यांना घेऊन आम्ही निवडणूक लढलो. जनतेला ते भावलं, जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि हा आशीर्वाद घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत. शितोळे साहेब, तुम्ही शिवसेनेला बरोबर घेणार? शिवसेना आमची सहयोगी पार्टी आहे, पण आत्ता जे दिसत आहेत की 54 जागा आलेल्या आहेत, अजून 8 जागांचे निकाल बाकी आहे आणि आम्हाला अजून 4च जागा महापौर करायला पाहिजेत, त्याही मिळतील. पण याचा अर्थ असा नव्हे की आम्ही स्वबळावर महापौर केला तरी शिवसेनेला सोडू, त्यांना आम्ही सोबत ठेवू, कारण राज्यामध्ये तो आमच्यासोबतचा मित्रपक्ष आहे. बरं, एवढा मोठा गदारोळ झालेला होता आणि तुमच्यावर खूप शहर जिल्ह्याची जबाबदारी येते, तुम्ही हे सगळं करून पण आता मोठ्या यशाकडे तुम्ही निघलात. नाही, ते किरकोळ 2 घटना घडल्या, पण तुम्ही पाहिलं की छत्रपती संभाजीनगरचे सगळे आमचे निवडणूक प्रभारी सावेसाहेब असतील, कराडसाहेब असतील, आमदार केनेकर साहेब असतील, शिरीष बोराळकर असतील, सगळी टीम आमची मिळून सगळ्यांनी ही निवडणूक अंगावर घेतली होती, खांद्यावर घेतली होती. प्रत्येकाने आपापल्याला दिलेला प्रभाग वाटून ज्या पद्धतीने आमच्या टीमने संघटनेने काम केलेलं आहे, तर हे भारतीय जनता पार्टीचं सौंदर्य आहे. संघटन आमचं जे आहे ते सगळ्यात मोठं संघटन आहे आणि अतिशय शिस्तीत आम्ही काम करतो. त्याचा परिणाम आजचा हा भव्य दिव्य रेकॉर्ड ब्रेक आमचा निकाल आहे. सगळ्यात जास्त आनंद तुम्हालाच होतो, कारण की तुम्ही पहिल्यांदा अध्यक्ष आहे आपला या संबंधी. मी नम्रपणाने म्हणजे मी अध्यक्ष असलो तरी हा माझ्या एकट्याचा नाही, प्रत्येक छोट्या कार्यकर्त्यापासून तर आमच्या निवडणूक प्रभारीपर्यंत प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यांनी ज्या पद्धतीने भाजपला पुढे घेऊन गेले, जनतेपर्यंत गेले, जनतेला विनम्रपणाने विनंती केली, त्या प्रत्येकाचं श्रेय याच्यामध्ये हे मोठं टीमवर्क आहे. साहेब, ठाकरे बंधू एकत्र आले असल्या कारणाने फटका बसेल असं वाटत होतं, काय सांगाल याच्याबद्दल? तुम्ही पाहिलं की ते दोघंही बंधू एकत्र आल्याने काही फरक पडला नाही, मेहनत त्यांना करायची नाही. आपण पाहिलं असेल माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी 78 सभा केल्यात. 78 सोपं नाही आहे एवढे कष्ट करणं, आणि ह्या दोघा भावांनी फक्त 4 सभा केल्यात. त्यांनी आपल्या मुंबईसुद्धा सोडली नाही. अशा याच्यामध्ये जनता हे सगळं ओळखते. जनतेला ते हिजाब आणि हे सगळं जे ते करतात ते नको आहे. जनतेला विकास पाहिजे आणि हिंदुत्व पाहिजे. भाजपला
याचं पण खेळ कसं माहिती का